19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावर जन्माले आले म्हणून आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव पडला. मित्रांनो, जर जिजाऊ माताची गोष्ट जर केली तर ते आपल्याला सांगतात, वारंवार सांगतात की माता कशी असावी. मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराज लहान असताना त्यांना रामायण म्हणजे रामचरित्र मानस, कृष्णांची कथा व इत्यादी प्रकारचे गोष्टी ते सांगत असत आणि त्यांचा प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजवर पडला आणि तो काळ मुघलशाहीचा होता. त्यांनी आता हिंदू स्वराज्य घडवला. मित्रांनो, आपण मराठे म्हणतो, मावळे म्हणतो, परंतु 19 फेब्रुवारी मावळे दिसतात का? आपण स्टेटस लावण्याजोगता नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची हर एक गोष्ट आपल्या अंगी असू द्या, त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण मावळे होतो. मित्रांनो, जर आपण छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना काय झालं की त्यांना लहान असताना काय होते की आपल्याला कोणत्याच गोष्टीची ह्या नसते, म्हणजे अनुभव नसते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वच जगाचा ज्ञान होता. आता मी तुम्हाला कळून सांगतो, तर माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे लहान असताना काय झाला, एका पडद्याच्या आडून महिलांचा नृत्य बघत होते. तेव्हा आऊसाहेब यांना म्हणजे पता चालली की छत्रपती शिवाजी महाराज हे पडद्याच्या आडून महिलांचा नृत्य बघत आहे. तर आऊसाहेब गेले आणि काय म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हाला महिलांचा नृत्य करते बनायचे नाहीये, तर महिलांना वाचवणारा बनवायचं. म्हणून त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज पडला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जर एक पण गोष्ट आपल्या मनात टाकायची असेल तर हेच टाका की आपल्याला स्त्रियांना वाचवायचं आहे. स्त्रियांना रडायचं कसं ते शिकवायचं नाही, तर रडायचं कसं ते शिकवायचं आहे. जर या गोष्टीची गरज आपल्याला आजपासूनच पता चालली, परंतु ते तर लहान असताना त्यांना माहित चाललं होतं, परंतु आतापर्यंत आपण पण लहान आहोत, आपल्याला ह्या गोष्टीची गरज असू द्या ना, आपल्याला माहित असू द्या की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणत असेल ना, तर ह्या सर्व गोष्टींना आपल्या अंगी असू द्या, तेव्हा आपण मावळे. तर मला असं वाटतोय की या अरविंद शाळेमध्ये माझा हा लास्ट भाषण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर असला, याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो. कारण की यानंतर मला हा स्टेज हा मिळेल की नाही हा मला माहित नाही मित्रांनो. यामुळे आणि आपल्या जाता जाताना एक थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी तर राम भक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त. मी आद्य दैवत मानतो तर रामांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना. आता याच्याबद्दल मी सांगतो काय मानतो तर तुम्हाला, रामांना यांना की आपल्या मनुष्यात सर्व कष्ट जर मिळाले असतील ते रामांना. वनात जावायला कोणाला लागलं होतं माहितीये का तुम्हाला? वन कोण गेले ते? राम भगवान गेले होते. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना की ते राजकर्ते तर होते, परंतु दुसऱ्यांच्या आईला आई मानायचे. दुश्मन असो या दोस्त, तुझी आई माझी आई, परंतु ते गलत नजरेने कुणाच्याही आईला बघत नव्हते. म्हणून आणि रामाना ती मर्यादा पुरुषोत्तम राम याच्यासाठी म्हणतात की ते मर्यादा लायक होते त्यांना, म्हणून मी दैवत मानतो मित्रांनो. म्हणून त्यांच्यासाठी एक छोटासा शायरी म्हणतोय मी. हाट काट कर रख दूंगा अगर नाम समझ आ जाए तो, कितनी दिक्कत होगी बताए राम समझ आ जाए तो. राम राम तो कह लोगे पर राम सा दुख भी सहना होगा, पहली चुनौती ये होगी कि मर्यादा में रहना होगा. अब मर्यादा में रहना मतलब कुछ खास नहीं कर जाना है, त्याग को गले लगाना है, अहंकार को जलाना है. अपने राम लला के खातिर इतना न सह पाओगे, अरे सबरी का झूठा खाओगे तो पुरुषोत्तम कहलाओगे. अरे सबरी का झूठा खाओगे तो पुरुषोत्तम कहलाओगे. काम क्रोध के भीतर रहकर तुमको शीतल बनना होगा. बुद्ध के जिसके छाव में बैठे वैसा पीपल बनना होगा. ये सब कुछ प्यारे शून्य में रह के कभी पता चलेगा राम थे कितने अद्भुत हमारे. जय श्री राम.